मेडिकल कॉलनीच्या परिसरामध्ये आलो, ज्या ठिकाणी प्रभाग 33 जे सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांचा आता सत्कार स्वागत सुद्धा करण्यात आलेला आहे आणि इथं हे पदयात्रेला सुरुवात करणार आहे. काही मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, मला सांगा की आपण बँक कॉलनी, मेडिकल कॉलनीतून हे सगळे लोक निघालेले आहेत, कसं वाटतं तुम्हाला या उमेदवारांबद्दल? काय सांगा, काय रिस्पॉन्स मिळतो? मी अविनाश देशपांडे, मेडिकल कॉलनीत राहतो. आता चारही उमेदवारापासून एक मोठी मीटिंग सुरुवात आहे आणि मला यांच्या यशाबद्दल कुठली शंका नाहीये. हे चारही निश्चित विजय होणार आहे. लोकांचा जेव्हा मतदारांकडे जाता काय कौल असतो लोकांचा? लोकांकडे जेव्हा जाता जेव्हा हे लोक कॉलनीमध्ये येतात तर त्यांच्यापाशी उत्साह जबरदस्त आहे. त्यांच्या विजयाबद्दल मला शंका नाही. आम्ही जेव्हा लोकांपर्यंत जातो, लोकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळते आम्हाला. त्यांचे आशीर्वाद आहे आमच्यावर. प्रभाग तुमच्या सगळं जनतेच्या आशीर्वादात चारही उमेदवारांना आमचा विजय हा निश्चित होणार आहे. प्रचाराचा आज 7वा दिवस आहे. आम्ही विविध भागामध्ये प्रचाराला सुरू आहे आमची आणि जनतेचा उत्साह, आनंद आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप प्रमाणात त्यांच्यामध्ये जल्लोष म्हणजे असं उत्साह आहे. एक दोन कार्यकर्त्याची बोला, काय सांगा? लोक उत्साहित आहे. आम्ही यायच्या पहिले ढोल ताशे लागून झालं बघत, मी तुम्ही बाहेर बघत असाल एवढे उत्साहित आहे की सकाळची प्रभाग कधी निघेल आणि लोकांपासून आपण कशी कधीपर्यंत आशीर्वाद देऊन लोकांच्या घरी गेल्याबरोबर लोक एवढे उत्साहित राहतात की ते आमचं स्वागत करतात आणि त्यांना आम्हाला टिके लावून आपलं गोड वगैरे चालून आमची सुरुवात खूप चांगली होती. लोकांकडून खूप छान प्रतिसाद भेटला. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नक्की निवडून याल? 100% निवडून येईल. असा आशावाद आकाश भेदी यांनी केला. कार्यकर्ते पदयात्रेला निघाले, काय सांगा? पदयात्रा में बहुत अच्छा पदयात्रा हो रहा है। हमारे भारतीय जनता पार्टी के जो पिछले नगर सेवक थे, हमारे जो आमदार साहब है, अब हमारे प्रभाग में एक चक्कर मार के आइए. हर गली में रास्ता हुआ है, लाइट हुआ है. ये ग्राउंड जो हम यहाँ खड़े हैं वो भी हमारे नगर सेवक ने किया है. इतना काम हुआ है, इतना पैसा खर्चा हुआ है, लोगों की जो भी समस्या थी उसका समाधान हुआ है. इसलिए हमको पूरा विश्वास है कि हमारी चारों सीट पक्की चिन के आएंगे. बिल्कुल 101% आएंगे. सर, क्या करेंगे? हेलो, मेडिकल कॉलोनी में जो आज यहाँ रैली आई है इसमें सभी लोग जो है यहाँ पे विशाखा जी बुंदे, भारती बुंदे और ये सब जो उम्मीदवार है इसमें धड़ानी के हैं और अच्छा काम करेंगे. Yes, sir. और सब जन चुन के आएंगे, इसका मुझे पूरा विश्वास है. बिल्कुल, सब लोग चुन के गए, ऐसा विश्वास है यहाँ पे. नमस्कार. हमारे जो मेडिकल कॉलोनी से आज जो पदयात्रा जो निकल रही है, हमारे भारतीय जनता पक्ष के जो चारों उम्मीदवार हैं, अच्छा कार्य, 2 पुराने उम्मीदवार हैं, अच्छा कार्य उन्होंने किया है और हमें पूरा गारंटी है कि हमारे यहाँ से प्रभाग 33 से चारों भी उम्मीदवार चुन के आने वाले हैं. जय श्री राम. जो चारों उम्मीदवार जो है खड़े भाजपा के जो उम्मीदवार है, जो उन्होंने जो काम किया है, मोहन भाव का उनके ऊपर आशीर्वाद है, पार्टी का आशीर्वाद है, बहुमतों से विजय चुन के आएंगे वो. बिलकुल. तर या प्रकारचा विश्वास प्रभाग 33च्या सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना देण्यात आलेला आहे. जिथे जिथे लोक जातात चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, लोक याच्यावर प्रेम करतात आहे आणि निश्चितच त्यांना निवडून देण्याचा मानस आता जनतेने ठरवलेला आहे. कारण जनतेच्या मनात तोच असतो जो सर्वांगीण विकास करतो आणि यंदाला हे चारही उमेदवार मोठ्या पॉवरने या ठिकाणी उभे आहेत. तर विजय यांचा निश्चित आहे. असं जरी म्हटलं जात असलं तरी उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना तेवढीच मेहनत घ्यावी लागेल. कारण अति आत्मविश्वास पण नको, कारण दुसरे पक्ष पण आहेत, ते पण अशाच प्रकारचे कामं करतात. विजय कुणाचा ठरेल हे तर 16 तारखेला डिक्लेअर होईल, पण विजय आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून सर्वजण सर्वतोपरी काम करताना दिसत आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलनी परिसरातून कॅमेरा पर्सन बबलूसह संजय मिरटकर, नागपूर.